या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो खूप मोठा टर्न ट्विस्ट येणार आहे। इकडे अस्मिताच्या आता डोहाळे जेवणाची तयारी चालू आहे, तर तिकडे सायली लग्नाला गेली। पण ज्या वेळेला आता इकडे सायलीला डोहाळे जेवणाची आता सगळी तयारी कळली आहे, त्या वेळेला धावत परत सायली आली, कारण आता इकडे खूप मोठी गोष्ट घडणार आहे आणि ती गोष्ट म्हणे आता सायलीच्या पायावरील तुळशीपत्र दिसण्याची वेळ आलेली आहे। नक्की काय घडलंय प्रिय? आता अस्मिताच्या डोहाळे जेवणाला सायलीच्या पायावरील तुळशीपत्र कसं समोर आले? प्रेक्षकांनो, अस्मिताला डॉक्टरांनी आता जास्त हालचाल सांगितलेली नाहीये। या कारणास्तव आपण पाहिले की कल्पनाने तिचे डोहाळे जेवण करायचे ठरवले आहे। प्रतिमा तिला सांगते की आपण खरंतर डोहाळे जेवण करतोय, मला वाटतोय की जर का या डोहाळे जेवणामध्ये सायली अर्जुने सगळे असते तर बरं झालं असतं ना। यावर ती सांगते, अगं हो, मला कळतंय तू काय म्हणतेस ते। पूर्ण सुद्धा इथे नाहीये, पण तरी सुद्धा जर का अचानकपणे काही अस्मिताला नेण्याची वेळ आली हॉस्पिटलमध्ये किंवा काही असं झालं तर आपल्याला अचानकपणे आता म्हणजे हे नको व्हायला, त्रास नको व्हायला। म्हणून मला काय वाटतं की जर का अस्मिताचे डोहाळे जेवण आधीच करून घेतलं तर बरं होईल असं म्हटल्यावरती मग प्रतिमा म्हणते, ठीक आहे, चला आपण तयारीला लागूया। डोहाळे जेवणाची बातमी सायलीपर्यंत पोहोचलेली आणि आता सायली विचार करते की इकडचं लग्न उरकरू की मी त्या क्षणी आणि निघेन। आणि तिने गिरिजाला सांगितलंय की माझ्या अस्मिता वंशांच्या म्हणजे अस्मिता ताईंच्या आमच्या डोहाळे जेवण आहे आणि त्यामुळे मला तिकडे काही केलो ना तरी सुद्धा जावं लागेल। यावरती गिरिजा सांगते, तू लग्न होईपर्यंत थांबशीलच ना? यावरती ती म्हणते, हो, लग्न होईपर्यंत मी थांबणारच आहे। प्रेक्षकांनो, इकडे प्रियाचा शोध चालू असताना प्रियाला अचानकपणे एक माहिती कळालेली आहे की महिपत 100% इकडे आलेलाच आहे। आणि त्यानंतर ज्या वेळेला प्रियाला ही माहिती कळाली त्यावेळेला मग आता लगेचच प्रिया महिपतचा शोध घेण्यासाठी ज्या ठिकाणी आता महिपत दडून बसलाय त्या ठिकाणी म्हणजेच आता तुळजापूरच्या नागेश्वरच्या घरी ती ऑलरेडी आलेलीच आहे। मग त्याच ठिकाणी महिपत दडून बसलाय हे ज्या वेळेला तिला कळले, तिची शोध मोहीम सुरू झालेली आहे। मग ती आता महिपत नक्की कुठे दडलाय, काय दडलाय हे शोधण्याचा प्रकार ज्या वेळेला करत असते त्याच वेळेला तिला आता एक माहिती इकडे अशी कळते की अस्मिताचे डोहाळे जेवण तिकडे चालू आहे आणि त्यामुळे सायली तर डोहाळे जेवणाला जाणारच आहे आणि त्यामुळे कारस्थान करायला मला सुद्धा तिकडे जायलाच पाहिजे। आणि त्यानंतर मग आता अस्मिता ठरवते की इकडेच लग्न उरकून आपण तिकडे जायचं, म्हणजे इकडे अस्मिताचे डोहाळे जेवणाच प्लॅनिंग ठरलंय। आणि त्यानंतर मग आता प्रिया घरी आलेली आहे आणि प्रिया या सांगती आहे, बघितलंस अस्मिता तुझ्या डोहाळे जेवण मला समजलं, त्यावेळेला मी धावत पडत आलेली आहे, पण सायली मात्र काही इकडे आलेली दिसत नाहीये, म्हणजे मला कळच नाहीये सायलीला काही पडलेलंच नाहीये का तुझ्या। त्यावर ती म्हणते, बघितलंस ना, म्हणजे आता सायलीला तिची ती मैत्रीण महत्वाची, तुझ्याबद्दल तिला फारसं काही वाटत आहे असं मला तरी वाटत नाहीये। अस्मिता प्रेक्षकांनो थोडीशी उदास होते आणि त्यावरती लगेचच सायलीची एंट्री झाली आणि आता कल्पना म्हणते, सायली तू यावरती, आणि इकडे सायली म्हणते, आई काय झालं? म्हणजे तुम्ही इतक्या घाई गडबडीत अस्मिता ताईंच्या म्हणजे डोहाळे जेवणाचा का निर्णय घेतलात? यावरती कल्पना तिला सांगायला लागते, अगं काय सांगू तुला, खूप मोठी गोष्ट अशी घडली ना की आता अस्मिताची तब्येत बरी नाहीये आणि त्यामुळे डॉक्टरांनी असं तिला जास्त हालचाल करायला नाही सांगितले आणि म्हणूनच आम्ही अस्मिताचे डोहाळे जेवण ठरवले। आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, तन्वी तुला काही जास्त बोलायची गरज नाहीये, कारण ज्या वेळेला सायलीला समजले ना की अस्मिता ताईचे डोहाळे जेवण आहे त्याच वेळेला तिने आता इकडे येण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच वेळेला ती मला म्हणाली की लगेचच आपण आता जाऊया, म्हणून आम्ही लगेचच इकडे आलेलो आहोत, उगाचच तू कुणाचेही कान भरण्याचे कुणाचेही काम करू नको असं तो म्हणायला लागतो। आणि तो सांगतो, ताई तू चिंता करू नकोस, तू कुठेही असलीस ना तरी सुद्धा आम्ही तुझ्या पाठीशी असणार। त्यावरती सायली म्हणते, हो अस्मिता ताई, तुमच्या डोहाळे जेवणाला मी येणार नाही असं कसं होणार, डायरेक्ट आम्ही इकडे आलेलो आहोत। मग आता अस्मिता सांगते आहे, हो सायली, मला माहिती आहे माझ्या डोहाळे जेवण आहे आणि तू येणार नाहीस असं कधी कधी होणारच आहे। मी मम्माला म्हटलं होतं की इतक्या घाई गडबडीत करू नका, आपण सायलीची वाट बघूया। त्यावरती मग आता अश्विन सांगतो, बरोबर आहे ताई, तुला बाकी कोणाची काय चिंता वाटणार, तुला सायली आणि अर्जुन यांची चिंता वाटणार, कारण कसं आहे जिकडे माप झुकत तिकडे तू ना। आता सध्या घरामध्ये सायली आणि अर्जुनची चलती आहे आणि म्हणूनच तू आता इथे त्यांच्या बाजूने आहेस। यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो,
अरे आजच्या दिवसाला तरी आता तिला टोमणे मारणं सोडून दे. म्हणजे कसं आहे ना, तिलाला आता आपण आनंदात ठेवलं पाहिजे किंवा तिच्या आनंदाची काळजी केली पाहिजे. तर तू तिला टोमणे कसले मारतोयस? अश्विन, मला हे तुझ्या वागण्यात पटलेलं नाहीये. त्यावरती मग आता अश्विन बरोबर आहे. दादा, एकमेकाला एकमेकाची साथ तुम्ही देतच राहणार आहात ना, म्हणजे तू तिची साथ दे आणि ती तुझी साथ दे. अशाच गोष्टी तुम्ही आता करत बसा. पण ठीक आहे, मला काय याच्यात इंटरेस्ट नाहीये. तुम्ही तुमचं करा, मी जातो असं म्हटल्यावर ती आता सायली सांगते का उगाच तुम्ही भांडताय. असताना जर का आता तुमची दोघांची गरज आहे तर तुम्ही दोघांनी सुद्धा तिकडे असणं आवश्यक आहे. अस्मिता म्हणते, अश्विन प्लीज आजाचं माझ्या डोहाळ जेवण तरी आता नीट होऊ दे ना. तू का उगाच याच्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतोयस? सगळ्यांनी एकत्रितपणे आपण डोहाळ जेवण साजरं करूया. असं म्हणत बिचारी अस्मिता सगळ्यांना शांत करण्याचा प्रेक्षकांनो प्रयत्न करत आहे. पण आता इकडे डोहाळ जेवण सुरू झाल्यावरती प्रियाला कुठशी गप्प बसण्याची खुमखुमी. प्रिया आता याच्यामध्ये काहीतरी कांड करायचा प्रयत्न तर करतच आहे. प्रिया सुरू करते ते म्हणजे आता कशा पद्धतीने अस्मिताला त्रास होईल, कारण अस्मिता आपल्यासाठी नाहीये, ती सायलीसाठी आहे हे माहिती आहे. इकडे तोपर्यंत आता अस्मिताने पुन्हा काही कारस्थान करायच्या आधीच पूर्ण तिकडे आलेली आहे. अस्मिता पुन्हा एकदा आता इकडे आपल्या म्हणजे प्रिया पुन्हा एकदा आपल्या अस्मिताला त्रास व्हावा आणि त्याचा सगळा भांड्या सायलीवरती फुटावं यासाठी पुन्हा कारस्थान जी तिने चोरोटीच्या वेळेला केली होती ती करण्याचा आता प्रयत्न करत आहे. पण त्याच वेळेला आता मात्र पूर्णाजीने तिला सांगितले, खबरदार, जर का पुन्हा एकदा हे करण्याचा प्रयत्न केलास ना तर मी खपून घेणार नाही. आतापर्यंत आमच्या बाबतीत आणि आतापर्यंत बाकी सगळ्यांच्या बाबतीत हे करत आलीस, पण अस्मिताच्या बाळाच्या बाबतीत जर का हे सगळं केलंस ना तर गाठ माझ्याशी आहे. तन्वी, ज्या वेळेला तू मगाशी येऊन सायलीच्या बद्दल 4 शब्द जेव्हा बोलत होतीस ना त्याच वेळेला मला आठवलंच होतं की इथे तू कारस्थानच करायला आलेली आहेस आणि तू इथे कारस्थानच करत राहणार आहेस. त्यामुळे खबरदार, पुन्हा जर का अस्मिताच्या बाळाच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत मग आता तिने सांगितले की तू या कार्यक्रमापासून 4 हात ला. त्यानंतर आता इकडे तिच्या बाजूने उभा राहिलाय तो म्हणजे अश्विन. पूर्णाई काय केले तिने? पूर्णाई म्हणते, काय केले बघ तिने, काय केले? ज्या आता चौरंगावरती आपण अस्मिताला बसवणार आहोत तो चौरंग पूर्ण खिळखिळा करून टाकलाय. आणि खरंच ज्या वेळेला अश्विन हे पाहतो तर त्याच्या लक्षात आले की खरंच हा चौरंग खिळखिळा करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो, कळलं तुला तुझी बायको काय आणि कसं करू शकते. को रागारागात प्रियाकडे पाहतोय आणि तन्वी हे सगळं का केलंस असं तिला विचारतोय आणि त्यावरती ती आता तत्पप करती, नाही मी काही नाही केलेलं आहे. अश्विन एक ना. त्यावरती तो म्हणतो, आता तुझं काय ऐकायचं बाकी राहिलंय मला सांग. तू का अस्मिता ताईला पाडण्यासाठी हा प्लॅन केलास? तूच केलंस ना हे सगळं. त्यावरती प्रिया आता चांगलीच प्रेक्षकांनो गडबडली आणि अश्विनने चोरी पकडल्यामुळे ती आता गडबडली. अश्विन म्हणतो, का गरज पडली होती तुला अस्मिता ताईच्या बाळाच्या बाबतीत काही वाटत नाहीये? त्याच्या बाबतीत हे अशा प्रकारचं वागणं कितपत योग्य आहे? तुझे हे वागणं मला अजिबात काहीच पटलेलं नाहीये. असं म्हटल्यावरती ती सांगते, अरे नाही, मी नाही चोरंग खिळखिळ केलं. यावरती लगेच तो सांगतो, मग काय आता पूर्णही खोटं बोलती का? पूर्णही खोटं बोलून तुला आता अडकवण्याचा प्रयत्न करते. असं जर का तू म्हणत असशील तर मी अजिबात हे मान्य करणार नाहीये. आणि त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, नशीब अश्विन, तू आता हे तरी मान्य केलास की आता हे सगळं पूर्णाईने म्हटले म्हणून योग्य आहे. इकडे तोपर्यंत सायली म्हणते, तंत्रिया तुझं डोकं उलटन चालचं कसं? अगं घरामध्ये जे काही चालनले त्याच्यापेक्षा तुला आता काहीतरी वेगळंच करायचंय का? मला खरंच कळतं नाहीये की तुझं काय चालनले ते. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, अर्जुन सांगतो, बरोबर आहे तुझं डोकं उलटन चालणार ना. म्हणजे तिला आता काही झालं तरी सुद्धा दुसऱ्यांना त्रास द्यायची हिची गरज पडलेली आहे ना. असं म्हणत अर्जुन चिडलाय. सगळेच जणे प्रेक्षकांनो चिडलेले आहेत. आणि त्यानंतर मग आता इकडे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरू झालाय. ज्या वेळेला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्यावेळेला अर्जुन अस्मिताची थट्टा मस्करी करतायत. अस्मिताला उगाच चिडवतायत की, अस्मिताताई आज तुम्ही म्हणजे आज जिजू पण नाहीये तर तुला एकटं वाटतं असेल ना. तर आता अस्मिता सांगत आहे की तुम्ही सुद्धा तयारी करायला घ्या बाळाची. यावरती अर्जुन सांगतोय, मी तर एका पायावरती तयारी करायला तयार आहे, पण आता सायलीच्या मनात काय चाललंय ते फक्त तिलाच माहिती.
असं म्हणत अर्जुन तिच्या हात पकडतोय आणि सायली आता चांगले चिडली. काय चाललंय, काय सगळ्यांच्या समोर काय तुमचं चाललंय असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, सगळ्यांच्या समोर नाही, सगळ्यांनीच मला हे सांगितलंय म्हणून चाललंय. असं म्हणत थट्टा मस्करी चालते. आणि बायको, आता तू तरी विचार कर ना. आपण सुद्धा आता अस्मिताताईच्या पाठोपाठ नंबर लावूया. यावरती सायली म्हणते, नक्कीच लावूया, पण जरा थांबा, अस्मिनीताईंचं बाळ थोडं मोठं होते. ते बाळ मोठं झाल्यावरती मग त्याच्यासोबत खेळायला कोणीतरी आणू. थट्टा मस्करी चालली आहे तोपर्यंत आता इकडे अस्मिताला आणण्यात आलेला आहे. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला अस्मिताला आणण्यात येतं, पुन्हा एकदा अस्मिताच्या ताच्या प्रेक्षकांनो तोळ जाताना आपल्याला दिसत आहे. ज्या वेळेला अस्मिताच्या तोळ जातोय त्यावेळेला सायली तिला सावरते आणि हे सरळ करत असताना सायलीच्या पायावरील जे काही तुळशीपत्र आहे ते तुळशीपत्र समोर येताना आपल्याला दिसते. सायलीच्या पायावरील तुळशीपत्र ज्या वेळेला समोर बाकी कोणी नाही, पण अस्मिताने ते तुळशीपत्र प्रेक्षकांनो पाहिलेलं आहे. अस्मिता ज्या वेळेला ते तुळशीपत्र पाहते आणि ती आता थोडीफार सावरल्यावर ती खाली बसते. इकडे प्रिया चांगली चिडलेली आहे आणि आता प्रियाने पण ते तुळशीपत्र पाहिले आणि ती विचार करते, अरे देवा, हे तुळशीपत्र सायलीने पाहिलं नसेल म्हणजे मिळालं. म्हणजे आता जर हे तुळशीपत्र सायलीने पाहिलं तर माझ्या तर काही खरं नाही, किंवा अस्मिताने पाहिलं तर नरच नाहीये. त्यावरती कल्पना म्हणते, एक मिनिट सायली, तुझ्या पायावरती काय आहे? यावरती सायली म्हणते, काय झालं? त्यावरती कल्पना म्हणते, अगं तुझ्या पायावरती काय आहे? यावरती प्रिया म्हणते, नाही, तिच्या पायावरती काय आहे? तिच्या पायावरती काहीच नाही. त्यावरती अस्मिता म्हणते, एक मिनिट, मी सुद्धा पाहिला. त्यावरती प्रिया आता सगळ्यांना बाजूला करत ते थांबवण्याचा प्रयत्न करत असते की नाही नाही, तिच्या पायावरती काय आहे? काहीच नाही. पण त्याच वेळेला अस्मिता म्हणते, एक मिनिट सायली, तुझा पाय दाखव. त्यावरती प्रिया म्हणते, आता तुम्हाला उशीर नाही का होते हे करायला? म्हणजे आपण प्रोग्राम सुरू करूया. सायलीला प्रेक्षकांनो संशय आलाय की अस्मिता काहीतरी लपवती आहे आणि तिला हा संशय आल्यावरती मग ती कुठली गप्प बसायला. मग मात्र ती काही गप्प बसत नाहीये आणि आता लगेचच ती सांगते, काय झालं अस्मिताई? अस्मिता म्हणते, सायली, ज्या वेळेला मी खाली पडत होते त्यावेळेला मी तुझ्या पाय बघितला होता आणि त्या पायावरती मला एक खून दिसली. सायली म्हणते, खून कसली? तुळशीपत्राची. यावरती प्रतिमा सांगते, हो, तुळशीपत्राची. त्यावरती प्रिया सांगते, कसलं तुळशीपत्र? काय तुळशीपत्र? सायली, तू काहीही बडबड करती आहेस. यावरती सायली म्हणते, मी का काही बडबड करेन? त्यावरती कल्पना म्हणते, तू गप्प बस सायली. तुझ्या पायावर तुळशीपत्र आहे? प्रिया मध्ये चोंबरेपणा करते. सायली म्हणते, हो, माझ्या पायावर तुळशीपत्र आहे. अस्मिता सांगते, मी ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला मी ते तुळशीपत्र पाहिलेलं आहे. सायली सांगते, ती माझी जन्मखून आहे. प्रिया म्हणते, खोटारडी. बघितलं तिने जन्मखून हिची कधीपासून झाली? ती तर जन्मखून माझी आहे. अस्मिता म्हणते, माझ्या पायावर तुळशीपत्र आहे. मग ते चोंबरेपणा करते. सायली म्हणते, मी ज्या वेळेला खाली पडे त्यावेळेला ते तुळशीपत्र पाहिलेलं आहे. आता ती जन्मखून आपली असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर मग मात्र खऱ्या अर्थाने पुढचा गेम सुरू झालाय. आणि त्यावरती सायली म्हणते, हिच्या पायावरती तुळशीपत्राची खूण कधीच नव्हती. लहानपणापासून ती खूण माझीच आहे. असं म्हणत सायलीने आता प्रियाला चांगलाच फटकारलेला आहे. आणि त्यानंतर मग सुरू झालाय सगळा खेळ. ते प्रतिमाला आठवलेलं आहे आणि प्रतिमा म्हणते, ही तर खूण माझ्या तन्वीच्या पायावरची आहे. ही सेम टू सेम खूण आहे. अस्मिता म्हणते, कसं शक्य आहे? दोघींच्या पायावरतीच एकच खूण? तर आता सायली सांगायला लागते, नाही, दोघींच्या पायावरती एक खूण बिलकुल नाहीये. माझ्याच पायावरती खूण आहे. अस्मिता ताई, अहो, हिच्या पायावरची कुठेची आली खूण? असं म्हणता आता इकडे सायलीने अस्मिताला सगळं समजावलंय आणि फायनली लक्षात आलंय की फक्त खूण आहे ती. आता प्रिय अस्मिताच्या लक्षात आला की सायलीच्याच पायावरती